आज आपला विषय आहे पंचांगावर बोलू काय. आता पंचांग म्हणजे नेमकं काय? आता पंचांगाचा वापर फक्त मुहूर्तापर्यंतच करायचा का? किंवा एखादं शुभ कार्य करायचंय, मला फ्लॅट विकत घ्यायचा आहे, मला लग्न करायचंय, किंवा आज सोमवार आहे आणि त्यामध्ये इतर तत्व कोणती आहेत, जर मी हे जाणून घेतलं तर माझं काम किती पूर्णत्वास जाऊ शकतं. आजच्या पंचांगमध्ये डिस्टर्बिंग एलिमेंट आहेत, तर ते एलिमेंट बॅलन्स करण्यासाठी मी आज कुठलं स्तोत्र म्हणायला हवं, कशी मला या पंचांगामार्फत एक सकारात्मकता मिळू शकते. एक नवीन उपक्रम सुरू केलाय ज्याचं नाव आहे पंचांग स्तोत्र आणि मंत्र. आजच्या पंचांगानुसार कोणतं मंत्र तुम्ही म्हणायला हवं किंवा कोणतं स्तोत्र तुम्ही म्हणायला हवं याच्यावर थोडंसं मी काम करते. बघा तुम्हाला आवडतंय का? तर पंचांग म्हणजे नेमकं, आता परत सुरू करूया. पंचांग म्हणजे नेमकं काय? तर पंचांग म्हणजे 5 अधिक अंग. आता ही 5 अंगे कोणती आहेत? तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग. आता यामध्ये तिथीला जास्त महत्व दिलंय का वारला महत्व दिलंय हे आपण कालांतराने कळेलच. आपल्या सनातन धर्मामध्ये जेवढे पण सण साजरे केले जातात ते तिथीच्या आधारित असतात. भारतात चालू व्यवहारासाठी कालगणना ही 3 पद्धतीने केली जाते. आता ती कोणती? ती म्हणजे संवत, शक आणि सण. आता विक्रम संवत आणि शक संवत हे या 2 भारतीय मुख्य कालगणना आहेत. यामध्ये विक्रम संवत इसवी सन 57 पासून सुरू होते. सम्राट विक्रमादित्य यांनी हे विक्रम संवत सुरू केले. या दोन्ही संवत म्हणजे शक संवत आणि विक्रम संवत यामध्ये 135 वर्षाचा फरक आहे. गुढीपाडव्याला शालिवाहन शक हे सुरू होते, जो आपल्या मराठी कॅलेंडरचा आधारस्तंभ आहे. शालिवाहन शक म्हणजे शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवला आणि त्या विजयाच्या स्मरणार्थ हे संवत्सर सुरू केले. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे कोणतं, चैत्र शुद्ध प्रतिपदेला या नवीन शकाची सुरुवात होते. शक संवत हे परकीय आक्रमणांवर विजयाचे प्रतीक मानले जाते. विक्रम संवत म्हणजे कोणते? आता सम्राट विक्रमादित्याने शकांवर विजय मिळवला आणि त्यानंतर विक्रम संवत्सर हे सुरू झाले. विक्रम संवत हे सम्राट विक्रमादित्याच्या शौर्याचे प्रतीक आहे. उत्तर भारतात मात्र कृष्ण प्रतिपदेपासून नवीन संवत सुरू होते. पुराणांनुसार या विश्वाची जी निर्मिती आहे ती शुक्ल पक्षात आणि कोणत्या महिन्यात? चैत्र महिन्यात सुरू केली. म्हणून नवीन संवत्सर आपण गुढीपाडवा या दिवशी गुढीपाडव्याला एक संवत्सर संपून दुसरे संवत्सर सुरू होते. आता संवत हा संवत्सर शब्दाचा अपभ्रंश आहे. विक्रम संवतानंतर 135 वर्षांनी शालिवाहन शक हे सुरू झाले. आता एकूण संवत्सर किती? तर ही 60 संवत्सर आहेत. यातली काही संवत्सर शुभ आहेत आणि काही अशुभ आहेत. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास सुमारे 60 घटिका लागतात. आता या 60 घटिका म्हणजे किती? तर 24 तास. पंचांगाचे पहिले स्तंभ ते म्हणजे तिथी. ज्या दिवशी रवी आणि चंद्रमा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात त्याला आपण अमावस्या म्हणतो. अमा म्हणजे एकच ठिकाण आणि वस म्हणजे राहणे. म्हणजे एकाच दिवशी रवी आणि चंद्र समोरासमोर येतात त्याला आपण पौर्णिमा म्हणतो. पंचांगाबद्दलची पुढची माहिती पुढच्या सदरात. तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा आमच्या ईमेल ID मार्फत. ईमेल ID आहे श्रीपद्मजा healing point@gmail.com. धन्यवाद.